नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्ण पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र तिसरे या वर्गाच्या राज्यघटनेची ओळख या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, मागील व्याख्यानात आपण मार्गदर्शक तत्वे कशा स्वरूपाची आहेत आणि त्याच्या मागचे उद्दिष्ट काय आहे ती जाणून घेतली होती. आता आपण पुढील मुद्द्यांचा अभ्यास या निमित्ताने करणार आहोत. मागील व्याख्यानात जसं आपण मार्गदर्शक तत्वे ही कशासाठी आहेत आणि मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे या दोघांमध्ये काय भेद आहे, त्यांच्यामध्ये काय फरक आहे तो जाणून घेतला होता. आता आपण भारतीय संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत ती कशा स्वरूपाची आहे, तर त्यांचं स्वरूप हे 3 तत्वांच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. म्हणजे मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण बघितल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते लक्षात येईल. सामाजिक आर्थिक जे लोकशाहीचं उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे सर्वसाधारणतः या 3 प्रकारांमध्ये वर्गीकृत करता येते. पहिला प्रकार आहे समाजवादी तत्वे, दुसरा आहे गांधीवादी स्वरूपाची तत्वे आणि तिसरा आहे उदारमतवादी तत्वे. समाजवादी तत्वातून समाजवादी विचारांचा आशय व्यक्त होतो. भारतात असलेली आर्थिक सामाजिक विषमता नष्ट होऊन न्यायाची स्थापना होण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा समावेश करता येईल. जसं की आपल्याला सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाने युक्त अशा समाज व्यवस्थेची निर्मिती करायची आहे, विषमता कमी करायची आहे किंवा राज्याने जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याची हमी द्यायची आहे. याशिवाय व्यक्तींना एक पर्यायी जीवन साधन उपलब्ध करून देणं किंवा भौतिक संसाधनांचं समतामूलक वितरण करणं, स्त्री पुरुषांना समान वेतन कसं मिळेल, कामगार आणि बालकर यांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार कसा मिळेल, तर ह्या सगळ्याच गोष्टींचा आपण समाजहिताच्या दृष्टिकोनामध्ये याच्यात विचार करतो. याशिवाय दुर्बल घटक आहेत आपल्या समाजातले, बेकारी, वृद्धत्व, आजारपण अशा लोकांना जे काही सार्वजनिक सहाय्य लागतं ते सहाय्य त्यांना प्रदान करणं, याशिवाय कामाचा आणि शिक्षणाचा अधिकार त्यांना प्राप्त करून देणं, ही अशी काही समाजवादी तत्वे जी आहेत ती आपण या मार्गदर्शक तत्वांमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये नंतर तसं बघणारच आहोत. पण त्याच्यानुसार या तत्वांचा यात समावेश होतो. त्याच्यानंतर काही गांधीवादी तत्वे आहेत. आता गांधीवादी स्वरूपात जर म्हटलं तर आपल्याला माहिती की त्यांनी सर्वोदयाची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे सर्वांचा विकास साध्य करण्याच्या दृष्टीने त्यांनी विचार मांडलेले आहेत. मग त्यात खेड्यांना स्वावलंबी करणं, खेड्यांचा विकास साध्य करणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गांधी ज्या विचारांना महत्त्व देत होते त्या विचारांच्या अनुषंगाने राज्याने कार्य करावं म्हणून त्यांचं मार्गदर्शक तत्वांमध्ये समावेशीकरण झालेलं आहे. मग ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतीला एक स्वशासनाचा घटक म्हणून त्यांना कार्य करता येईल अशी परिस्थिती उपलब्ध करून देणं, याशिवाय समाजामध्ये जे आरोग्यास अपायकारक किंवा मादक द्रव्य आहेत त्यांच्या सेवनांना प्रतिबंध करणं, आपली गायी वासरं असतील, दुभती आहेत या जनावरांच्या कत्तलीला प्रतिबंध घालणं, त्यांची पैदास सुधारणं, अशा विविध तत्वांचा आपण गांधीवादी दृष्टिकोनामध्ये समावेश करू शकतो. यानंतर पुढची जी तत्वे यामध्ये असणार आहे ती आहे उदारमतवादी तत्वे. आता उदारमतवादी जी तत्वे आहे त्यामध्ये मग सर्व नागरिकांना समान नागरिक कायद्याची हमी देणं, बालकांसाठी शिक्षण, बाल्यगृह पुरवणं, कृषी क्षेत्राचा विकास करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, राष्ट्राच्या दृष्टीने जी स्मारकं आहेत, ऐतिहासिक जी गोष्ट आहे त्यांचं जतन करणं, त्याच्यानंतर राज्याच्या सेवेमध्ये जी न्याय यंत्रणा आहे तिची कार्यकारी यंत्रणेपासून मुक्तता करणं किंवा त्याला विलग ठेवणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्याला शांतता सुव्यवस्था राखायची आहे. तर अशी विविध
कार्य जी आहेत ती राज्याने करावी आणि त्या दृष्टीनेच ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या वर्गीकरणाच्या माध्यमातून आपण मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यातून आपली कोणकोणती उद्दिष्ट साध्य करायची आहे, राज्याची भूमिका कशा स्वरूपाची असली पाहिजे ते आपल्या लक्षात येते. मार्गदर्शक तत्वांच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे कशा स्वरूपाची आहेत ते आपण पाहिलं. आता ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत याच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते आपण बघूयात. बघा, मार्गदर्शक तत्वे जी आहेत ही स्वीकारण्यामागची कारण असं आहे की समाजामध्ये जे काही लोक अतिश्रीमंत आहेत त्यांचं बाकीच्या जे अतिदरिद्री किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होते. काहींच्या हाती ही उत्पादनाची साधनं जी आहेत ती केंद्रित होतात आणि बाकीचे जे श्रमिक शक्तीचे धनी आहेत त्यांच्या हाती अशा साधनांचा उपभोगच येत नाही. म्हणजे हा भेद जो काही निर्माण झालेला आहे त्यामुळे दुर्बल जनतेची पिळवणूक होणं अपरिहार्य असते. अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी समाज व्यवस्था राज्याने निर्माण करायची आहे. संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही असे धोरण राज्याने स्वीकारावे. समाजाच्या साधन संपत्तीचे वाटप जे आहे ते जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने व्हावे. उपजीविकेचे जे साधन आहे तो मिळवण्याचा अधिकार स्त्री पुरुषांना समान असावा. याशिवाय व्यक्ती समूहामधील समाजामध्ये जी विषमता आहे ती किमान पातळीवर असावी. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग असावा. असे विविध निर्देश जे आहेत ते घटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहेत आणि या तत्वांमधून आपल्याला सामाजिक आर्थिक न्याय साध्य करणं अपेक्षित आहे. आयव्हर जेनिंग या इंग्रजी लेखकाच्या मते हे तत्वज्ञान फेबियन समाजवाद उणे समाजवाद असे आहे. कारण असे धोरण समाजवादी समाज निर्मितीस पोषक असले तरी समाजवादी व्यवस्था निर्माण करावी असं मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठेही म्हटलेलं नाही किंवा तिथे राष्ट्रीयकरणाचा उल्लेखही आपल्याला आढळत नाही. हे आपण त्या निमित्ताने लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपला देश कसा असावा, आदर्श भारत कसा असावा या दृष्टीने सुद्धा मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. त्या माध्यमातून आपल्याला भारतामध्ये सामाजिक आर्थिक बदल घडवून आणायचे आहेत आणि त्यासाठी आपण बघतो की व्यवस्थेत अनेक चळवळी पण झाल्या आणि हे बदल घडवून आणण्यासाठी राज्य हे प्रमुख साधन बनावे अशी भूमिका सुद्धा मार्गदर्शक तत्वात मागे आहे. मग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बदललेला भारत देश कसा असेल, कसा असावा याचं चित्र मार्गदर्शक तत्वांमध्ये रंगवलेले आहे. येथे स्त्री पुरुष समानता असावी. खेडी स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ असावेत. असहाय्य व विकलांग व्यक्तींना राज्याचं सहाय्य मिळावं. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं. सर्वांसाठी समान नागरी कायदा असावा. सर्व मजुरांना काम आणि निर्वाह वेतन मिळावं. जेथे पशुधनाचं संवर्धन शास्त्रीय पद्धतीने होईल व दुभत्या जनावरांची कत्तल बंद असेल. याशिवाय पर्यावरणाचं संरक्षण होईल. हे असं चित्र ज्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की आपला भारत देश जो आहे तो आदर्श स्वरूपाचा आहे. म्हणजे हे चित्र आपण ज्या पद्धतीने रंगवतो आहे ते रंगवण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा आधार जो आहे तो घ्यायचा आहे. म्हणजे भारत प्रत्यक्षात आणण्याचं कार्य राज्याने कशा पद्धतीने करावं हे या निमित्ताने आपल्याला कळते आहे. याशिवाय फक्त आदर्श भारत देश कसा असावा याच्या बरोबरच आपला भविष्यातील भारतीय नागरिक कसा असावा हे सुद्धा आपल्याला त्या माध्यमातून लक्षात येतं. ज्याप्रमाणे आदर्श भारताचं चित्र गांधीजींच्या विचारातून, रवींद्रनाथ टागोरांच्या कवितातून किंवा साने गुरुजींच्या कथांमधून रंगवलेले आपल्याला आढळते, त्याचप्रमाणे त्याचं जे प्रतिबिंब आहे ते वर सांगितलेली जी मार्गदर्शक तत्वे आपण जी उल्लेखली त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्या परंपरेत व राष्ट्राच्या चळवळीच्या विचारात आदर्श भारतीय नागरिक कसा असावा याची देखील एक कल्पना आहे. मग त्यात अंमली पदार्थ, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून तो समाज मुक्त असावा, तो नागरिक
मुक्त असावा आणि साहजिक त्यासाठी राज्याने या पदार्थांच्या सेवनावर बंदी घालावी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जे दुर्बल जनता आहे, खास करून जे विशेष अनुसूचित जाती जमाती असतील, स्त्रिया असतील, लहान बालके असतील, त्यांचं समाजाकडून शोषण होणार नाही, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते मार्गदर्शक तत्वातून होणं अपेक्षित आहे. विविध व्यक्ती समूहामध्ये दर्जा, सुविधा व संधी या बाबतीमध्ये विषमता त्यांनी टाळावी अशी देखील अपेक्षा अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शक तत्वातून व्यक्त होते. म्हणजे भारतीय नागरिक कसा असावा ही जी कल्पना आहे आणि त्यासाठी तसा नागरिक घडावा यासाठी राज्याने काय करावे या दोन्हीही गोष्टी आपल्याला मार्गदर्शक तत्वातून लक्षात येताना दिसतात. घटना समितीमध्ये एक विचार प्रवाह होता की नागरिकांचे अधिकार हे नकारात्मक म्हणजे राज्यांवर बंधनात्मक राहू नये, तर ते सकारात्मक ज्यामध्ये त्यांना विकासाची संधी प्राप्त होईल असे देखील असावेत, असा विचार प्रवाह त्यामध्ये होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.टी. शहा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर व बेनेगल नरसिंगराव हे या विचारांचे पुरस्कर्ते होते. कन्हैयालाल मुंशी, डॉक्टर आंबेडकर व शहा यासारख्यांना तर हे अधिकार सरकारच्या बंधनकारक व न्यायालयाकरवी बजावण्यायोग्य असावेत असे वाटत होते. परंतु राज्याजवळच्या साधनसंपत्तीची कमतरता व घटना समितीतील जुन्या विचारांच्या सदस्यांचा अभाव यामुळे तडजोड म्हणून या अधिकारांचा समावेश मार्गदर्शक तत्वात करण्यात आला. मग याचा अर्थ ही तत्वे म्हणजे केवळ शुभेच्छा असंच घ्यायचा का, तर ती पाळण्याचे बंधन सरकारवर किती आहेत असेही प्रश्न त्या माध्यमातून निर्माण होतात. कलम 37 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ही तत्वे मूलभूत म्हणजे न्यायप्रविष्ठ जरी नसली तरी ती राज्यकारभारात महत्वाची आहेत. आंबेडकरांच्या मते हे भारतीय संविधानाचे आगळे वेगळे व नाविन्यपूर्ण असे वैशिष्ट्य आहे. तर विशिष्ट ध्येयांच्या दिशेने करावयाच्या प्रगमनशील वाटचालीचं ते एक प्रकारचं सुचिन्ह होय असं नेहरूंना वाटले. मार्गदर्शक तत्वे राज्यसत्तेवर सकारात्मक जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याद्वारे व्यक्तिहित व सार्वजनिक हित या दोन टोकांमधला सुवर्ण मध्य जो आहे तो यामधून साधला आहे. ही तत्वे शासनाच्या विविध शाखांपुढे एक कृती कार्यक्रम ठेवतात आणि राज्य कारभाराचा एक आदर्श त्यामध्ये उमटलेला आहे. भलेही मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ठ स्वरूपाची नाही, मात्र याशिवाय त्यामागे कायद्याचं पाठबळही नाही, पण तरीही यामध्ये आपल्याला सर्वात मोठे असे पाठबळ दिसून येते ते आहे राजकीय स्वरूपाचे. याशिवाय जागृत लोकमत आहे, निवडणुका आहेत आणि जनमताचा एक आरसा जो आहे तो यामध्ये आपल्याला बघता येईल. म्हणजे ही तत्वे अंमलात आणण्यासाठी न्यायालयाला सरकारवर बंधनं आणता येत नाहीत किंवा त्यांना तसे ते आदेशही देता येत नाही. मात्र सार्वजनिक नीतिमत्तेचं रक्षण हे कायद्यापेक्षा जागृत लोकमतच चांगल्या प्रकारे करू शकते. तेव्हा सरकार या तत्वांना बांधील कसे राहील याची काळजी वृत्तपत्र, हितसंबंधी गट, विचारवंत, पक्ष संघटना इत्यादींनी जागृतपणे घेतली पाहिजे. जितक्या प्रमाणात या संघटना समर्थ व सुसंघटित स्वरूपाच्या असतील त्यांच्यात या तत्वांच्या बाबतीत तेवढीच सहमती असेल. ही तत्वे अंमलात येण्याची शाश्वती त्यानिमित्ताने अधिक राहील. याशिवाय या संघटनांना निर्वैधपणे काम करू देण्याची हमी मूलभूत हक्कांच्या प्रकरणातून आपल्याला मिळताना दिसते. म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते एकमेकांना परस्पर पूरक आहे. याशिवाय मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यकर्त्यांना मतदान निवडणुकांमध्ये धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. विरोधी पक्षही त्यांच्या विरुद्ध प्रचार करताना त्यांच्या या अपयशाचे नक्कीच भांडवल करील असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला होता. मार्गदर्शक तत्वे ही लोकमताचा आरसा असून त्यात व्यक्त झालेल्या जनतेच्या आशा आकांक्षांची उपेक्षा कोणतेही प्रतिनिधी सरकार हे कधीच करू शकत नाही. अन्यथा या शासनास लोक पाठिंबा जो आहे तो गमवावा लागेल.
म्हणजे 2 निवडणुका दरम्यानच्या काळात सुद्धा सरकारला मार्गदर्शक तत्वांना बांधील ठेवता येते. मग त्यासाठी सातत्याने जनमताचा रेटा असावा लागतो. चळवळी, मोर्चे, निदर्शने, सत्याग्रह, बंद, घेराव, बहिष्कार इत्यादी मार्ग यासाठी भारतीय राजकारणामध्ये ते वापरले जातात. मार्गदर्शक तत्वे ही काही धोरणांना अधिमान्यता प्राप्त करून देतात. म्हणजे कलम 37 नुसार मार्गदर्शक तत्वे अंमलात आणणं हे राज्याचं कर्तव्य आहे. आणि जेव्हा या तत्वांशी विसंगत धोरण किंवा कायदे सरकार करते तेव्हा त्याला त्याचे खास समर्थन करावे लागते. न्यायोचित कारणे द्यावी लागतात. लोकमत अनुकूल बनवावे लागते. म्हणजे या अर्थाने आपण बघतो की पक्षांच्या धोरणाची सुद्धा योग्यता या तत्वांच्या निकषावर तपासली जाते. त्यानंतर न्यायालय सुद्धा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची सक्ती जरी करू शकत नसली तरी मूलभूत हक्कांशी संबंधित किंवा इतरही घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावताना मार्गदर्शक तत्वांचा आधार जो आहे तो घेऊ शकतात. जसं केशवानंद भारती खटल्यापासून प्रामुख्याने न्यायालयाची ही भूमिका अधोरेखित करता येते. अनेक निवाड्यांमधून सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांची व्याप्ती विस्तारताना मार्गदर्शक तत्वांचा आधार जो आहे तो घेतलेला दिसून येतो. 1993च्या उन्नीकृष्णन खटल्यात कलम 21 ची व्याप्ती वाढून त्यात मार्गदर्शक तत्वातील शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांमागील अधिबलन कायदा, दंडशक्ती अथवा न्याय प्रक्रिया हे नाही तर ते राजकीय स्वरूपाचं आहे. त्यामध्ये जनमत, निवडणुका आणि या जनमताचा जो दबाव आहे तो त्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण असा दिसून येतो. धन्यवाद.